नमस्कार, गावरान सुगरण या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चॉकलेट केक बघणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य घेतले, इथे मैदा घेतला 110 ग्रॅम, तर मिल्क पावडर घेतली आहे 30 ग्रॅम, कोको पावडर आहे 10 ग्रॅम, साखर घेतली आहे 60 ग्रॅम साखर घेतली, 5 ग्रॅम बेकिंग पावडर घेतली आणि बेकिंग सोडा 2.5 ग्रॅम। हे प्रमाण जे आहे ते एकदम बरोबर घ्यायचं, त्यामुळे केक जो आहे तो एकदम स्पॉन्जी बनतो आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतो। तर आपण आधी हे घेतलेलं प्रमाण तुम्ही विसरू नका। अशाच तुम्ही जर केक बनवणार असाल तर हेच प्रमाण तुम्ही वापरा, म्हणजे तुमचा केक जो आहे तो बिघडणार नाही आणि खूप असा स्पंजी बनेल। तर आता आपण सगळ्यात आधी गॅसवरती एक कढई ठेवणार आहे। तरी ते गॅसवरती एक कढई ठेवली, त्यामध्ये असं एक टोपण मी पालतं घालून ठेवले। तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँड यामध्ये ठेवू शकता, आणि मीठ जर तुम्हाला घालायचं असलं तर मीठ पण यामध्ये खाली घालू शकता। मी काहीच घातलेलं नाही, रिकामी अशी नुसती कढईमध्ये टोपण जे आहे ते पालतं घातलेलं आहे आणि बारीक गॅसवरती 10 मिनिटं आपल्याला हिला प्रीहीटवरती झाकण ठेवून गरम करण्यासाठी ठेवणार आहे। तर मी असं झाकण ठेवून हिला 10 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहे। तर आपली कढई गरम होते तोपर्यंत आपण लागणारं बॅटन जे केक्स आहेत ते तयार करणार आहे। तर त्यासाठी इथे मैदा घेतलेला, इथे एक चाळण घेतली मी, त्या चाळणीमधून आपल्याला हे सर्व जिन्नस जे आहे ते चाळून घ्यायचे आहेत। त्यामुळं काय होतं, त्यातले गाठी जे असतील ते राहत नाहीत आणि केक एकदम सॉफ्ट असा बनतो। तर संपूर्ण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मिल्क पावडर, कोको पावडर आणि मैदा संपूर्ण तिन्ही जिन्नस असे चाळून घ्यायचे। तर हे चाळून घेतलेलं आहे। तर आपण केकचं सगळं जे पिठं जी घेतली होती ती सगळी चाळून घेतलेली आहेत। आता इथं दुसरं एक भांडे घेतले, त्यामध्ये इथे घेतलेली 60 ग्रॅम साखर जी आहे ती यामध्ये घातलेली आहे। आता इथं मी 1/4 कप जो आहे तो घेतला आहे, ह्यानं आपल्याला एक भरून तेल घ्यायचं आहे। तर बघा इथं 1/4 कप मी तेल घेतले, म्हणजे 30 मिली तेल घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायचं आहे आपल्याला। आणि याच कपाने मी म्हणजे 30 मिली आहे तर 60 मिली आपल्याला दूध घ्यायचं आहे, म्हणजे 2 कप आपल्याला हे दूध वापरायचं आहे। तर हा 1 कप आणि हा दुसरा कप। आता आपल्याला साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे यामध्ये। तरी आपण साखर जी आहे ती विरघळून घेणार आहे, एकाच डायरेक्शनने फिरवायची आहे आपल्याला। केक सुद्धा करताना कोणत्याही पण काय विरघळताना एकाच डायरेक्शनने फिरवायचं, म्हणजे केक जो आहे तो छान असं त्याला बबल्स येतात आणि केक जो आहे तो छान असं फुलायला मदत होते। तरी साखर जी आहे ती छान अशी विरघळून घेऊयात। तर इथं आपल्याला चॉकलेटचा केक बनवतोय म्हणून चॉकलेटचा इसेन्स घेतला 1/4 टीस्पून। इथं मी 1/4 टीस्पून चॉकलेटचा इसेन्स घेतलेला आहे, तर तो घालायचा। अशा प्रकारचा चमच्याचा सेट आणि अशा प्रकारचा केकचा सेट, म्हणजे कपाचा सेट सुद्धा तुम्हाला मिळतो, म्हणजे मेजरमेंट बरोबर येतं त्यामुळं। तर अशा प्रकारचं जर आणून ठेवलं तर केक बनवायला एकदम सोपं जातं। तर इथं आपण चॉकलेट इसेन्स घातलेला आहे। आता छान असं परत मिक्स करून घेऊयात। तर इथं आपली साखर जी आहे यामध्ये छान अशी विरघळून झालेली आहे। यामध्ये पिठं घालण्याआधी आपल्याला इथं केकचं भांडं जे आहे ते आपल्याला तयार करून ठेवायचं आहे, कारण आपण जेव्हा याच्यात पिठं घालतो तेव्हा लगेच आपल्याला यामध्ये सेट करायचं आहे। तर त्यासाठी इथे मी तेल असं या भांड्याला लावून घेतलेलं आहे। संपूर्ण ह्याला कोट करून घ्यायचं असं तेलाने, हाताने छान असं ग्रीस करून घ्यायचं। आणि इथं थोडासा आता मैदा आपल्याला याच्यावरती भरभरायचा आहे आणि मैदा जो आहे तो टाकून आपल्याला नंतर असं झाडून सगळीकडे लावून घ्यायचं आहे। राहिलेला मैदा जो आहे आपण ओतून काढणार आहे। ह्याला जेवढा चिटकेल एवढाच ह्याला मैदा ठेवायचा, राहिलेला मैदा आपण संपूर्ण काढून घेणार आहे। तर बघा छान असं हे केकचं भांडं जे आहे ते सेट करून झाले। आता हा राहिलेला मैदा जो आहे तो आपण काढून घेऊया। तर बघा हे आपलं केक घालण्यासाठीचं भांडं जे तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये आपलं जे पीठ जे चाळून ठेवले ते यात थोडं थोडं करून घालणार आहे। तर आपल्याला एकदम हलक्या हाताने, तर या सर्व पिठे जे ते घालून घेतलेत आणि आपल्याला एकदम हलक्या हाताने, जास्त याला हलवायचं नाही। आपलं केकचं जे मिक्सचर आहे ते यामध्ये घालून घेतले, पण एकदम हलक्या हाताने एकाच डायरेक्शन हे पीठ जे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकच डायरेक्शन आपल्याला फिरवायचं आहे, जास्तही त्याला फिरवत बसायचं नाही, नाहीतर त्यातले बबल्स जे आहेत ते जातील। तर हे छान असं फिरवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारचा पॅच्युला वापरल्यामुळे छान असं हे एकदम मिक्स होतं, जास्त वेळ हलवायला लागत नाही याला। तर तुमच्याकडे जर असा पॅच्युला असेल तर एकदम छान असा केक होईल, नसेल तर तुम्ही आणू शकता। त्यामुळं लवकर हे पीठ जे आहे ते मिक्स केलं जातं। तर यामध्ये आता आपल्याला 1 टेबलस्पून व्हिनेगर घालायचं आहे। तर यामध्ये आता 1 टेबलस्पून व्हिनेगर घालायचं आहे आणि परत एकदा अगदी हलक्या हाताने आपण एक मिनिटभर हे मिक्स करून घेणार आहे।
तर हा पॅच्युला एकदम स्वस्तमध्ये आपल्याला मिळतो कोणत्याही दुकानात, तर तुम्ही ते नक्की आणून ठेवा, म्हणजे तुम्हाला केक बनवताना सोपं जाईल. तर बघा मस्त असं व्हिनेगर घातल्यानंतर केक जे आहे ते असं फुललेलं आहे. तर हे बॅटन जे आहे ते आपलं तयार झाले. अशीच आपल्याला कन्सिस्टन्सी इथे हवी आहे. तर घेतलेल्या प्रमाणात बरोबर तेवढ्या मिश्रणामध्ये हा केक जो आहे तो तयार होतो. वरून दूध वगैरे काही घालायला लागत नाही. तर जास्त वेळ न ठेवता आता आपण हे लगेचच केकच्या भांड्यामध्ये त्याला काढणार आहे. तर इथे आपलं केकचं भांडं जे तयार आहे करून त्यासाठी हे केकचं भांडी जे आहे ते आधीच तयार करून ठेवायचं. मग नंतर हे घातल्यानंतर लगेच आपल्याला ठेवावं लागतं, म्हणून लगेच ह्यामध्ये शिफ्ट करायचं आहे. ह्यामध्ये सगळं मिक्सर जे आहे ते काढून झालेले आहेत. आता हे थोडंसं असं टॅप करून घ्यायचं, त्यामुळं छान असं हे सेट पण होतं आणि छान असं याला बबल पण येतात. तर बघा टॅप केल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. आणि आता आपली कढईसुद्धा 10 मिनटं छान अशी गरम झाली. तर त्यामध्ये आता हा केक जो आहे तो आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहे. तर इथे कढई जी आहे ती छान अशी गरम झालेली आहे, त्यामधून वाफ यायला लागले. तर ही केक जो आहे तो आपण यामध्ये ठेवणार आहे. एक 25 ते 30 मिनिटासाठी आपण हा केक बेक करण्यासाठी ठेवणार आहे. तर आता याला झाकण लावून एक 25 मिनिटासाठी बेक करूयात. तर हे झाकण असं ठेवायचं की जेणेकरून कुणीकडून वाफ गेली नाही पाहिजे. जर वाफ जात असेल तर केक जो आहे तो लवकर शिजणार नाही आणि मग एकीकडे शिजले आणि एकीकडे शिजणार नाही असं होईल. तर अशाच प्रकारे पूर्ण पॅक होईल. मग तुम्ही तुमच्याकडे जर असं प्रकारचं जर बसत नसेल तर तुम्ही कुकरमध्ये ठेवू शकता. सेम प्रोसेस करायची. कुकरमध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता, त्याच्यावरती स्टँड एक ठेवू शकता आणि जे केकचं भांडं आहे ते त्याच्यावरती ठेवायचं. कुकरची शिट्टी, टोपणाची शिट्टी आहे ती काढून घ्यायची आणि टोपण लावायचं आणि 25 ते 30 मिनिटासाठी केक जो आहे तो बेक करायला ठेवू शकता. आपण आज त्या कढईमध्ये करतोय, तर कढईमध्ये करणार असं तर असं पूर्ण कवरचं आपल्याला हवं आहे. तर हे छान असं 30 मिनिटासाठी 25 ते 30 मिनिटासाठी बेक करायला ठेवून देऊया. इथं आपला केक बेक होतोय तर पण आपण ह्याच्यासाठी लागणारी क्रीम इथं बनवतोय. तर इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे. अशीच पातळ झालेली आपल्याला घ्यायची, डायरेक्ट फ्रीजमधनं काढलेली वापरायची नाही, त्यामुळे ती फेटताना मग त्याची शाईन जाते. म्हणून अशी पातळ करूनच आपण जेव्हा केक बनवतोय तेव्हा तासभर ती बाहेर काढून ठेवा आणि नंतर असे फेटण्यासाठी घ्या. तर ती इथे क्रीम घेतलेली आहे, त्यामध्ये इथे कोको पावडर थोडी वापरली 1 चमचा. आपण चॉकलेट केक बनवतोय तर आतलं बॅटन म्हणजे जी क्रीम आहे ती आपल्याला चॉकलेटी हवे, म्हणून त्यासाठी चॉकलेट कलर येण्यासाठी चॉकलेटी कोको पावडर वापरली आहे. आणि त्यामध्ये इसेन्स वापरले 4 थेंब. चॉकलेट इसेन्स आहे 4 थेंब इथं वापरलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. इथंच मिक्स करून घ्यायचं, कारण आपण जर फेटताना डायरेक्ट वापरलं तर ती पावडर जी आहे ती तर ही आपल्याला इथंच मिक्स करून घ्यायची आहे, कारण ही पावडर जी आहे ती फेटताना सगळीकडे उडेल. म्हणून पहिल्यांदा इथं असेच मिक्स करून घेऊयात. नंतर आपण ह्याला फेटून घेणार आहे. ते एकाच डायरेक्शन आपल्याला फिरवायचं आहे. तर बघा इथे छान असं हे मिक्स करून झाले. हे जे बबल दिसत आहेत ते फेटल्यानंतर संपूर्ण जाणार आहेत. तर हा पॅच्युल्यातून काढून घेऊन आपण हे फेटून घेऊयात. आता एक 3 ते 4 मिनटं फेटून घेणार आहे. तर माझ्याकडे अशा प्रकारचं मशीन आहे फेटण्याचं, त्या मशीननं मी फेटणार आहे. तर तुमच्याकडे असं प्रकारचं मशीन असेल तर पहिल्यांदा आपले डायरेक्ट इथं 5 वरती न्यायचं नाही, एक एक करून आकडा वाढवत आपल्याला वरती न्यायचं आहे. एकदम जर नेलं तर क्रीमची शाईन जी आहे ती जाईल. म्हणून पहिल्यांदा 1 2 3 4 आणि 5, मग 5 वरती आपल्याला एक मिनिटभर फेटायचं आहे, म्हणजे क्रीम जी आहे ती छान अशी बनेल. तर सुरुवातीला 1 वरती घेऊन आपण हे फेटून घेणार आहे. तर फेटण्यासाठी आपल्याला असंच प्रकारचा बाउल पाहिजे, प्लॅस्टिकचा. काचेचा किंवा स्टीलचा भांडा इथं चालत नाही, कारण ते आपण पूर्ण तळापर्यंत ठेवतोय, त्यामुळे घर्षणानं ते आवाज देतो खूप आणि क्रीमसुद्धा छान अशी फेटली जात नाही. तर अशाच प्रकारे आपल्याला बाउल हवा आहे. तर मिशन चालू असताना आवाज येत नाही, तर राहिलेली क्रीम अशीच आपण फेटून घेऊयात आता 3 मिनिटं. तर बघा इथं आपली क्रीम जी आहे ती फेटून झालेली आहे. असं जर उचललं तर त्याला खालून पण टोकं येतात बघा क्रीमला, आणि ह्याला सुद्धा टोक आलेलं तुम्हाला दिसते. तर असं झालं की आपली क्रीम तयार आहे. ह्यापेक्षा अजून एक सोपी पद्धत म्हणजे हे जर भांडं तुम्ही असं जर पालतं केलं तर ही क्रीम जी आहे ती खाली निसटत नाही. असं जरी झालं तरी आपली क्रीम जी आहे ती छान अशी तयार झालेली आहे. तर आता ही आपण काढून घेऊयात आणि क्रीम फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. तर वरून डेकोरेशन करण्यासाठी मी इथं डार्क चॉकलेट घेतले, ते आपल्याला असं त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर हे संपूर्ण असं खिसून घेऊयात, म्हणजे कट करून घेऊयात त्याला. तर इथे चॉकलेट जे आहे ते खिसून घेतलेलं आहे असं. तर त्यामध्ये इथं अमूलचं फ्रेश क्रीम वापरलेलं आहे, ते यामध्ये घालूयात.
तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर आता आपण हे क्रीम घातल्यानंतर मिक्स करून घेणार आहे. तर हे आपल्याला मी इथं गॅसवरती पाणीसुद्धा गरम करायला ठेवले, पण पहिल्यांदा आपण हे आधी मिक्स करून घेऊयात छान असं. म्हणजे छान असं मिक्स झाल्यावरती छान असं लगेच ते पातळ होऊन जाईल. तर इथं बघा छान असं क्रीमसोबत हे पातळ करून घेतलेलं आहे. थोडंसं चॉकलेट इथं छान असं या क्रीमसोबत मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण आता गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तर इथे गॅसवरती एक भांडं ठेवले, त्यामध्ये मी पाणी ठेवले थोडंसं. त्याच्यावरती आपल्याला जे भांडं आहे ते ठेवायचं आहे आणि हे आपल्याला छान असं मेल्ट करून घ्यायचं, पूर्ण पातळ करून घ्यायचं आहे चॉकलेट. तर खालच्या पाण्याच्या वापरून हे छान असं मेल्ट होईल असं आपल्याला अंतराळी ठेवायचं आहे, यामध्ये बुडवून द्यायचं नाही. तर या पाण्याला उकळी आल्यावर त्या वाफेनं हे छान असं मेल्ट होईल. तर एक 5 मिनटं लागतील आपल्याला हे मेल्ट होण्यासाठी. तर ते मेल्ट करून घेऊयात. तर बघा एक 2 ते 3 मिनटात छान असं हे पातळ झालेलं आहे आणि त्याला छान असा डार्क सुद्धा कलर आलेला आहे. तर आता आपल्याला हे पातळ करोपर्यंतच ठेवायचं आहे. आता आपण गॅस बंद करून हे थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे. तर बघा 20 ते 25 मिनिटामध्ये किंवा 25 ते 30 मिनिटं झाली असतील केक आपला बेक करायला ठेवून. तर छान असा हा सॉफ्टी बनला आहे आणि तयार सुद्धा झाला आहे. तयार कसा झाला आहे बघण्यासाठी इथं टूथपिक घेतले, ती यात जर घुसवली तर ते एकदम साफ निघते, त्याला काहीच चिटकत नाही. जर ह्याला जर चिटकलं तर अजून एक 5 मिनिटं हा केक जो आहे तो बेक करून घ्यायचा. तर इथं आपला केक जो आहे तो छान असा बेक झालेला आहे. तर आता आपण हा काढून घेऊयात कढईमधून आणि थंड करण्यासाठी ठेवणार आहे. केक जो आहे तो थंड करण्यासाठी ठेवायचा एक 15 ते 20 मिनिटासाठी. छान असा थंड झाला म्हणजे केक जो आहे तो छान असा निघतो. तर थंड करताना त्याच्यावरती आपल्याला असं कापड टाकून ठेवायचं आहे, म्हणजे वरची बाजू आहे ती हार्ड बनणार नाही. तर कधी पण केक थंड करण्यासाठी असं कापड टाकून मगच थंड करायला ठेवायचा. तर हे 15 मिनिटासाठी थंड करून घेऊयात. तर बघा मस्त असा केक इथं 15 ते 20 मिनिटं छान असा थंड करून घेतला आहे. तर आता आपण सुरुवातीला कडन असा थोडासा केक हलवून घेणार आहे. फक्त कडेला सूर्याची थोडी थोडी घालून सैल करून घ्यायचं आहे. आता इथे एक प्लेट घेतली, त्या प्लेटवरती काढून घेऊयात. तर इथं मी केकचं भांडं जे आहे तिथे एक प्लेट घेतली, त्या प्लेटवरती पालथं घातले. तर असं थोडंसं टॅप करायचं. तर बघा मस्त असा इथं केक आपला निघून तयार झाले. आपण बटर पेपर वगैरे काहीच वापरला नव्हता, तर तो खूप मस्त असा आपला केक इथं निघालेला आहे. तर आता आपण याला डेकोरेशन करूयात, म्हणजे याचा भाग करून घेऊयात आधी. तर आता आपण याचे 2 कट करून घेणार आहे. पहिल्यांदा साईडनं नुसतं असं थोडंसं कट मारून घेऊया, म्हणजे अंदाज येण्यासाठी. बरोबर मधून 2 भाग झाले पाहिजे त्याचे. तर मी तर आपला साधा शिलाईचा दोरा जो असतो तो वापरला आहे. तो इथं कट मारलेल्या बरोबर त्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा असा संपूर्ण ह्याच्यामध्ये फेटीमध्ये. आणि आता हे दोन्ही बाजू आपल्याकडे अशा ओढून घ्यायच्या, म्हणजे बरोबर त्याचे 2 भाग होतील. दोरा बाजूला ओढून घेऊयात. दोरा आपण बाजूला ओढून काढला आहे. तर बघूयात 2 भाग झालेत का. तर बघा मस्त असे जे 2 भाग झालेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हा दोऱ्याच्या साह्यानं बरोबर भाग करता येतात. बरोबर मधला पेस आणि ते व्यवस्थित निघतं. म्हणून सुरीपेक्षा दोऱ्याने कधी पण केक कट करायचा साध्या सोप्या पद्धतीनं. तर आता ही लेअर आपण अशीच खाली ठेवणार आहे, ही बाजूला ठेवून देऊयात. तर याला सुरुवातीला आधी थोडंसं अशी क्रीम लावून घेऊयात, म्हणजे आपला केक जो आहे तो हलणार नाही. त्याच्यावरती ही स्लाइस ठेवूयात. आता याला क्रीमने कवर सॉरी थांबा. तर इथं शुगर सिरप करून ठेवले, साखर आणि पाणी. 2 चमचे साखर घेतली, त्यात थोडंसं पाणी घातले. साखर जे ती विरघळून घ्यायची अशी, आणि हे थोडं थोडं याच्यावरती शुगर सिरप जे ते टाकून घ्यायचं आपल्याला, म्हणजे केक जो आहे तो एकदम सॉफ्ट असा बनतो. संपूर्ण कडेने आतपर्यंत आपल्याला हे शुगर सिरप जे आहे ते घालून घेणार आहे. तर अशा पद्धतीने याच्यावर शुगर संपूर्ण याला पसरवून घ्यायचं. कढईने थोडं जास्त ओतायचं, कारण कडा जे आहे ते जरा हार्ड असतात. तर आता याच्यावरती क्रीम जे आहे ते पसरून घेणार आहे. अशी पसरल्यामुळे आपल्याला पसरायला वेळ लागत नाही, पटकन पसरली जाते. आता आपण हे छान असं पसरवून घेणार आहे. क्रीम एकसारखी सगळीकडे पसरली गेली पाहिजे. थोडं फिरवत हे आपण एकसारखे पसरवून घेऊयात. तर बघा इथे छान अशी क्रीम आपण पसरवून घेतली. आता त्याच्यात थोडं चोको चिप्स ठेवूयात.
कारण आपण चॉकलेट केक बनवते, मुलांना आवडतात म्हणून थोडेसे ह्याच्यावर टाकूयात आणि ह्याच्यावरती आता दुसरी लेअर ठेवून घेऊयात. आता दुसरी लेअर याच्यावर ठेवून घेतली, त्याला सुद्धा शुगर सिरप असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण साईडून. शुगर सिरप खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं केक जो आहे तो एकदम स्पंजी बनतो. संपूर्ण असं पसरून झालेलं आहे आपलं. आता आपण याच्यावरती क्रीमची लेअर घालणार आहे. तर बघा इथे दुसरी लेअर ठेवून पण मस्त असं ह्याला क्रीम लावून छान असं एक लेअर म्हणजे व्यवस्थित करून घेतलेलं आहे क्रीम. तर आता हे आपल्याला 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट करण्यासाठी. म्हणजे ती क्रीम जी आहे ती करता आपण जेव्हा डेकोरेशन करतो तेव्हा थोडीशी पातळ होते, ती सेट होण्यासाठी आपल्याला एक 15 मिनटं परत फ्रीजमध्ये ठेवायला लागते. तर ते आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. 15 मिनिटानंतर राहिलेलं डेकोरेशन करूया. तर बघा इथं आपण चॉकलेटचे मग अशी पातळ करून ठेवलेलं ते इथे घेतले, ते थोडंसं घट्ट झालं होतं. तर आता थोडंसं अगदी दूध घालून ते असं पातळ थोडंसं करून घेतलेलं आहे. तर इथं केकसुद्धा 15 मिनिटं छान असा सेट झालेला आहे. त्याच्यावरती हे घेतलेलं पातळ केलेलं चॉकलेट जे ते घालूयात. छान असं आता पसरून घेणार आहे आपण हे. तर बघा मस्त असं चॉकलेट याच्यावरती आपण पसरून घेत आहे. छान असं खाली लेअर्स सुटले यायला लागलेले आहेत, त्यामुळं छान असं केक आपला त्याचा जो आहे तो तयार होणार आहे. इथं आपलं चॉकलेट छान असं पसरून झालं आहे. आता आपण खाली थोडीशी डिझाईन करूयात. तर इथं अशी छोटी छोटी फुलं काढतोय आपण. संपूर्ण केकला अशी काढून घेऊयात आता. तर इथं आपलं खाली फुलं काढून झाले आहेत. आता वरती आता डेकोरेशनसाठी 2 फुलं काढून घेऊया. आता आपण डेकोरेशन करण्यासाठी असं चोको चिप्स सगळीकडे ठेवून घेऊयात छान असे. तर अशा प्रकारे आपला मस्त असा चॉकलेट केक जो आहे तयार झालेला आहे डेकोरेशन सहित. तर एकदम मस्त आणि खायला सुद्धा खूप सुंदर असा हा केक आहे. तर तुम्ही ही रेसिपी केक हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमचा केक कसा झाला आहे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.